नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील लेखन कौशल्यामधील स्तर क्रमांक 11 2 ते 3 शब्द जोडाक्षरयुक्त 1 ते 2 वाक्य विरामचिन्हासह आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो विद्यार्थ्यांना कशा प्रकारे साध्य करता येईल याविषयी आपण चर्चा करणार आहोत. अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे व त्याकरिता कोणकोणत्या कृती आपण विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकतो हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर अध्ययन स्तर क्रमांक 11 या स्तरामध्ये मुलांना काय येणे अपेक्षित आहे व या स्तराचा अर्थ काय होतो हे समजून घेऊया. 2 ते 3 सोपे शब्द व जोडाक्षरयुक्त असलेले 1 ते 2 वाक्य विरामचिन्हांचा वापर करत आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो. म्हणजेच काय तर शिक्षक, सहकारी, वर्गमित्र यांनी सांगितलेली विचार केलेली वाक्ये लिहिता येणे होय. या कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या दृष्टीने सोपे शब्द म्हणजे पुढील प्रकारचे शब्द होय, जसे पाऊस, झोपडी, नारळ, चिमणी, चौरस, पतंग, कुटुंब, कलावंत, हिमालय, राजवाडा यासारखे शब्द. व सोपी जोडाक्षरे म्हणजे रस्ता, हास्य, अभ्यास, तुमच्या, आपल्या, पुस्तक, अस्वल, व्यवसाय यासारखे पाठ्यपुस्तकातले जोडाक्षरयुक्त शब्द. विरामचिन्हांचा परिचय देताना पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह याबद्दल सराव करून घेणार आहोत. सुरुवातीला विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल या दृष्टीने सोपा भाषिक खेळ घेऊया. जोडाक्षर असलेल्या शब्दांना गोल करा. शब्दापासून वाक्य बनवा. फळ्यावर आपण काही जोडाक्षरयुक्त व काही सोपे शब्द लिहूया. विद्यार्थ्यांना या शब्दांचे वाचन करत जोडाक्षरयुक्त शब्दांना गोल करण्याची संधी देऊया आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना त्या शब्दापासून वहीमध्ये वाक्य लिहिण्यास सांगूया. ज्या वेळेस आपण फळ्यावर अक्षरे लिहितो त्यावेळेस जोडाक्षरे कशी तयार होतात, कशी लिहावीत, लिपीचिन्हे कशी जोडावीत याचे दृढीकरण होत असते. या कृतीमुळे दृश्य आकलन तर सुधारतेच, परंतु एकाग्रता सुद्धा वाढते. मागील कृतीप्रमाणे चिकित्सक विचार करण्याची संधी देत विद्यार्थ्यांना अजून एक खेळ घेता येईल, तो म्हणजे शब्द नकाशा. यामध्ये जोडाक्षरयुक्त शब्द फळ्यावर लिहूया. मुले त्या शब्दाशी संबंधित जोडाक्षरयुक्त शब्द सांगतील. ते शब्द मुख्य शब्दाच्या अवतीभोवती लिहून घेऊयात आणि त्या शब्दांचा वापर करून वाक्य बनवूया. या ठिकाणी आपण शब्द घेतलेला आहे विद्यालय. मुले विद्यालय या शब्दाशी संबंधित जोडाक्षरयुक्त शब्द सांगतील. आपण ती शब्द मुलांकडून किंवा स्वतः फळ्यावर लिहून घेऊया. जसे की या ठिकाणी मित्र, शिक्षक, शिक्षण, विद्यार्थी, चित्र, डस्टर, वर्ग यासारखे शब्द घेतलेली आहेत. विद्यार्थी या शब्दाचा वापर करत वाक्य बनवतील. हा खेळ आपण वैयक्तिकरित्या किंवा गटामध्ये सुद्धा घेऊ शकतो. पाहून लिहिणे या कृतीनंतर आपण चिकित्सक विचार करून लिहिणे या पुढच्या कृतीकडे वळूया. यासाठी आपल्याला शब्द साखळी खेळ यासारखा भाषिक खेळ घेता येईल. यालाच आपण शब्दभेंडी सुद्धा म्हणू शकतो. यामध्ये विद्यार्थ्याने एक जोडाक्षर असलेला शब्द सांगायचा आहे आणि त्यानंतर पुढील विद्यार्थ्याने अर्थपूर्ण नवीन जोडाक्षर असलेला शब्द सांगायचा. अशा प्रकारे प्रत्येक शब्दापासून सर्व विद्यार्थी वाक्य बनवतील व आपल्या वहीमध्ये लेखन करतील. जसे की आपण या ठिकाणी उदाहरण म्हणून घेतलेला शब्द आहे अक्षर. अक्षर या शब्दात शेवटचे अक्षर आहे र आणि र पासून जोडाक्षरयुक्त शब्द म्हणून निवडलेला शब्द आहे रस्ता. रस्ता या शब्दाचे शेवटचे अक्षर आहे त आणि त पासून जोडाक्षरयुक्त शब्द निवडलाय तेव्हा. पहिला शब्द आहे अक्षर आणि त्या अक्षरापासून वाक्य तयार केले आहे माझे अक्षर छान आहे. पुढील शब्द आहे र पासून रस्ता, यापासून वाक्य तयार केले आहे रस्ता मोकळा होता. पुढील शब्द आहे तेव्हा. तेव्हा शब्दाचा वापर करत वाक्य तयार झाले पाऊस पडला तेव्हा गार वारा सुटला. आपण विद्यार्थ्यांना फळ्यावर वाक्य लिहिण्यास सुद्धा सांगू शकतो. या खेळाद्वारे वेगाने विचार करण्याची क्षमता, स्मरणशक्तीला चालना देता येते. या संवादातून वर्ग सहकार्याने उच्चारलेले शब्द, जोडाक्षरांचे वाचन, लेखन आणि शब्दसंग्रह या तीनही कौशल्यांचा विकास होऊ शकतो. विरामचिन्हांची नावे ओळखून योग्य ठिकाणी वापर करणे. यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गट करावेत. एका गटाकडे विरामचिन्हाच्या आकाराची कार्ड तर दुसऱ्या गटाकडे विरामचिन्हांच्या नावाची कार्ड द्यावीत. गटातील एका विद्यार्थ्याला विरामचिन्हांच्या आकाराचे कार्ड दाखवण्यास सांगावे व दुसऱ्या गटाने त्याच्याकडील विरामचिन्हांचे नाव शोधून ते नाव मोठ्याने वाचण्यास सांगावे. दुसऱ्या गटाने त्यांनी दाखवलेल्या कार्डातील नाव दाखवावे व पहिल्या गटातील विरामचिन्हांचा आकार दाखवून पुन्हा त्यासंबंधी एक वाक्य सांगावे. विद्यार्थ्यांनी बरोबर ओळखल्यानंतर योग्य वाक्य सांगणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करावे.
शिक्षकांनी चिन्हांची नावे दाखवून 5 मिनिटात जो अधिक वाक्य तयार करेल अशा गटास विजयी घोषित करावे. या कृतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना काही वाक्य सांगणार आहोत. विद्यार्थी समजपूर्वक वाक्य लिहितील, मात्र लिहिताना विरामचिन्हांचा वापर करतील किंवा लिहिल्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करतील. योग्य विरामचिन्हांचा वापर करेल त्यास विजेता म्हणून घोषित करावे. फिरते लेखन या कृतीमध्ये पहिला विद्यार्थी एक वाक्य लिहिणार, दुसरा विद्यार्थी पहिल्या वाक्याच्या संबंधित दुसरे वाक्य लिहिल. असे वाक्य जोडत गेल्यास गोष्ट तयार होते. फक्त अट या ठिकाणी एकच ठेवायची की या गोष्टीमध्ये जोडाक्षर आणि विरामचिन्हे असायला हवीत. दिलेल्या उदाहरणांमध्ये पहिल्या विद्यार्थ्याने वाक्य सांगितले, आईने कवितासाठी नवीन कंपास बॉक्स आणला. दुसरा विद्यार्थी पहिल्या वाक्याच्या संबंधी दुसरे वाक्य तयार करतो. कविता म्हणाली, अरे वा, किती सुंदर. तिसरा विद्यार्थी या ठिकाणी म्हणेल, कविताने विचारले, आई दादासाठी पण आणलास का? अशा प्रकारे आपण गोष्ट तयार करून घेऊ शकतो. शिक्षक बंधू आणि भगिनींनो, अशाच प्रकारचे विविध उपक्रम, कृती कार्यक्रम कशा प्रकारे राबवता येतील याची चर्चा आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.